नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पक्ष आणि मनसेला मोठा धक्का, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय मोठं इन्कमिंग. मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार शिगेला पोहोचलाय, तर दुसरीकडे नेते आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतरही सुरूच आहेत. आता ही भाजप आणि मनसेला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटात इन्कमिंग सुरू झाला आहे. वंचित बहुजन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पवन पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिरे यांच्यासह भाजप कामगार आघाडीचे नेते विक्रम गागरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने खासदार संजय राऊत आले होते. यावेळी या नेत्यांनी संजय राऊत यांची भेट घेत ठाकरे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. यावेळी माजी नगरसेविका इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पवन कुमार यांना वंचितने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत पवन पवार यांनी तब्बल 1,09,981 मते घेतली होती. आता पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मतदारसंघातील गणित बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिक पूर्व आणि देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पवार यांच्या पक्षप्रवेशामुळे फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, या पक्षप्रवेशामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्की फायदा होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.